Welcome back, guys, to the third video lecture of one-dimensional motion. Okay, so this is lecture number 3. Lecture number 1 मध्ये आपण पोझिशन वेक्टर ओके, त्यानंतर डिस्प्लेसमेंट काय असते, राईट, त्यानंतर डिस्टन्स, ओके, देन ॲव्हरेज स्पीड, त्यानंतर ॲव्हरेज व्हेलॉसिटी नंतर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, हे सर्व पॅरामीटर्स आपण बघितले होते रे. ओके, आणि लेक्चर नंबर 1 मध्ये जे आपण पॅरामीटर्स बघितले, स्पेसिफिकली ॲव्हरेज स्पीड, ओके, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. लेक्चर 2 मध्ये आपण त्याच्याच बेस्ड काही PYQ सॉल्व्ह केले. ठीक आहे, CET, नीट आणि जेईचे PYQs. ओके, तर हे 2 लेक्चर्स जर तुम्ही बघितले असेल तर आपण आता स्टार्ट करतोय लेक्चर नंबर 3. तर लेक्चर नंबर 3 मध्ये आपल्याला बेसिकली काय बघायचं आहे, ॲक्सिलरेशन. ओके, ॲव्हरेज ॲक्सिलरेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन. ओके, आणि त्याच्याच बेस्ड आपल्याला या लेक्चरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, PYQs सेम, नीट, CET, नीट आणि जेईचे PYQs. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूयात. नाउ द टॉपिक इज ॲक्सिलरेशन. So the definition of acceleration is what? It is the rate of change of velocity. Okay, it is the rate of change of velocity. How we can define the acceleration? It is nothing but rate of change of velocity. आता acceleration सुद्धा 2 टाइपचे, that is average acceleration and instantaneous acceleration. ओके, तर सर्वात पहिले आपण बघूया ॲव्हरेज ॲक्सिलरेशन काय असते, राईट. सर्वात पहिले आपण बघू ॲव्हरेज ॲक्सिलरेशन काय असते. सो ॲव्हरेज ॲक्सिलरेशनची जी आपली डेफिनेशन आहे, दॅट इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे काय रे, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे इट इज V final minus V initial divided by delta t. Okay, so this is the basic fundamental formula of what? Average acceleration. Now याचे युनिट काय असणार बघा. So acceleration basically velocity upon time. Velocity is unit meter per second, right, divided by time's unit second. So it will become meter per second square. Okay, तर याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय बनेल, इट इज L1 t raised to minus 2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ॲक्सिलरेशन. आता याचं जे SI युनिट आहे, SI युनिट आहे आपलं मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि CGS युनिट जे आहे रे, CGS युनिट मीटरचं काय बनेल, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे किती सेंटीमीटर, इट इज 100 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, जसे की G इज व्हॉट, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याची व्हॅल्यू किती असते, 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि सेंटीमीटरमध्ये जर लिहायचं असेल तर 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ॲव्हरेज ॲक्सिलरेशन हे सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज वेक्टर क्वांटिटी. आता जर वेक्टर क्वांटिटी आहे त्याची डायरेक्शन सुद्धा असेल. ओके, आणि डायरेक्शन इक्वल्स टू काय असणार, डायरेक्शन ॲव्हरेज ॲक्सिलरेशनची जी डायरेक्शन आहे, दॅट विल बी इक्वल्स टू द डायरेक्शन ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. ॲव्हरेज ॲक्सिलरेशनची जी डायरेक्शन आहे, इट इज नॉट इक्वल टू व्हेलॉसिटी, इट इज इक्वल्स टू चेंज इन व्हेलॉसिटी. ओके, सो डायरेक्शन इज सेम as that of change in velocity. चेंज इन व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे, ओके, चेंज इन व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे, ते डायरेक्शन असणार आहे ॲक्सिलरेशनची. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीची नाही, चेंज इन व्हेलॉसिटीची डायरेक्शन. ओके, आता ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, 0, निगेटिव्ह राहू शकते रे. इफ ॲक्सिलरेशन जर निगेटिव्ह असेल तर याला आपण म्हणतो रे डिसिलरेशन किंवा रिटार्डेशन. इट इज कॉल्ड ॲज रिटार्डेशन और डिसिलरेशन. ठीक आहे, कधी, जेव्हा ॲक्सिलरेशन जर निगेटिव्ह असेल तर. आता लेट्स से
let's say at time t equals to 0, particle having some velocity v. Okay, at any time t पार्टिकल इथे कुठेतरी आलाय आणि त्याची वेलॉसिटी बनली रे 0. आता इथे जर मला ऍक्सिलरेशन फाइंड आउट करायचं असेल तर ॲव्हरेज ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम, म्हणजे व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल अपॉन टाइम किती आहे टी, बरोबर. सो व्ही फायनल किती आहे 0, व्ही इनिशियल किती आहे रे व्ही डिवायडेड बाय टी. तर इथे बघा ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू काय आली मायनस व्ही बाय टी. सो दिस इज व्हॉट निगेटिव्ह ऍक्सिलरेशन, म्हणजे इथे काय होत आहे, इथे काय होतं रे रिटार्डेशन होत आहे, राईट, रिटार्डेशन होत आहे, स्पीड कमी होत आहे, बरोबर. पहिले बघा वेलॉसिटी व्ही होती, आता वेलॉसिटी कमी झाली, 0 झाली, राईट. आणि निगेटिव्हचं मिनिंग काय की ऍक्सिलरेशनची जे डायरेक्शन आहे ते अपोजिट आहे, बघा या डायरेक्शनमध्ये, म्हणजे वेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये जर कमी होत आहे तर ऍक्सिलरेशनची जे डायरेक्शन आहे रे दॅट इज इन दिस डायरेक्शन. वाय, बिकॉज इथे साईन बघा काय आले निगेटिव्ह. ओके, सो अगेन सेम, हे डायरेक्शन आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार, हे डायरेक्शन आपण निगेटिव्ह कन्सिडर करणार. ओके, सो इफ ऍक्सिलरेशन इज निगेटिव्ह इट मीन्स इट इज रिटार्डेशन, राईट. आय होप दिस इज क्लिअर गाईज. नाउ next is, now what are the possible ways, okay, in which the velocity changes occur. ठीक आहे, आता velocity change कशी होऊ शकते. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आपण बघू. ओके, सो याला आपण हेडिंग देऊ शकतो पॉसिबल वे by which change in velocity occurs. Okay, possible way by which change in velocity occurs. velocity change कशी होऊ शकते ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट पॉइंट any direction of velocity, and only direction of velocity changes. फक्त वेलॉसिटीची डायरेक्शन जर चेंज होत असेल त्या केसमध्ये सुद्धा आपण काय म्हणू शकतो की वेलॉसिटी चेंज झाली, बिकॉज वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, राईट. सो आता डायरेक्शन कुठल्या मोशनमध्ये चेंज होणार रे, एक्झाम्पल इट इज इन सर्क्युलर मोशन. ओके, सपोज एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल जर कन्सिडर केला विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, तर ह्या पॉईंटला जर वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर काय करावं लागेल, एक टँजंट ड्रॉ करावं लागेल. या पॉईंटला वेलॉसिटी काढायची असेल तर या पॉईंटला वेलॉसिटी, या पॉईंटला वेलॉसिटी. ठीक आहे, तर इथे बघा वेलॉसिटी let's say it is 2 meter per second, it is also 2 meter per second, it is also 2 meter per second. ओके, बट वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड बघा सेम आहे, बट डायरेक्शन सेम आहे का, पहिले इकडे मग इकडे मग इकडे मग इकडे. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो रे, वेलॉसिटी जी आहे ती चेंज होते इथे, राईट. वेलॉसिटी काय होतं इथे चेंज होत आहे, पण वेलॉसिटीचं फक्त डायरेक्शन चेंज होत आहे. ओके, वेन ओनली डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस वी कॅन से दॅट की वेलॉसिटीमध्ये चेंज येईल. ओके, फॉर एक्झाम्पल let's say this is the particle which is moving with 4 meter per second in forward direction. हा इथे गेला आणि परत त्याच पॉइंटला येते, वेलॉसिटी सेमच आहे 4 मीटर पर सेकंड, डायरेक्शन चेंज झाली आहे. ठीक आहे, आता इथे जर मला चेंज इन वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर चेंज इन वेलॉसिटी काय येणार, इट इज व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. बरं, फायनल वेलॉसिटी काय असेल, फायनल वेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये 4 मीटर पर सेकंड आहे, म्हणजे आपण काय लिहिणार मायनस 4 मीटर पर सेकंड, किंवा असं सुद्धा लिहू शकतो मायनस 4 आय कॅप, right. This direction is our minus I cap and this direction is our plus I cap. Minus 4 I cap minus initial velocity is plus 4 I cap. Okay, so this will become minus minus, it will become minus 8 I cap. So this is what is change in velocity, right. This is change in velocity. तर जे चेंज इन वेलॉसिटीची डायरेक्शन असणार तेच डायरेक्शन कशाची असेल, ऍक्सिलरेशनची. आय होप दिस पॉइंट इज क्लिअर. ओके, त्यानंतर आणखी कुठला वे आहे ज्याने वेलॉसिटी जी आहे ती चेंज होऊ शकते. सेकंड केस इज वेन ओनली मॅग्निट्यूड चेंजेस, वेन ओनली मॅग्निट्यूड चेंजेस, फक्त मॅग्निट्यूड जर चेंज होत असेल तर फॉर एक्झाम्पल लेट्स से इथे एक पार्टिकल आहे. ओके, इथे एक पार्टिकल आहे विच इज मूव्हिंग विथ 5 मीटर पर सेकंड.
ठीक आहे. नंतर त्याची वेलॉसिटी जर वाढली रे, इट इज 7 मीटर पर सेकंड. पहिले बघा 5 मीटर पर सेकंड होती, आता वेलॉसिटी झाली 7 मीटर पर सेकंड. म्हणजे याचं मॅग्निट्यूड काय झालं, वाढलं. ठीक आहे. डायरेक्शन बघा सेमच आहे, त्याच डायरेक्शनमध्ये चाललंय, फक्त मॅग्निट्यूड इथे वाढले रे. ठीक आहे. तर मॅग्निट्यूड इथे वाढते म्हणून वेलॉसिटी काय झाली, चेंज झाली. आणि इथे डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन काय असणार रे, दिस, बिकॉज velocity is increasing, so direction of acceleration is this. ओके. जर वेलॉसिटी कमी होत असती, बघा इथे 5 मीटर पर सेकंड आणि पुढे गेल्यानंतर हे जर झाली 2 मीटर पर सेकंड, वेलॉसिटी काय झाली, इथे कमी झाली. वेलॉसिटी कमी झाली म्हणजे ॲक्सेलरेशनची डायरेक्शन आहे अपोजिट. आय होप दिस पॉईंट इज क्लिअर. ओके. हे आपण बघा फाइंड आउट सुद्धा करू शकतो. चेंज इन वेलॉसिटी, दॅट इज व्ही फायनल किती आहे, 7 आय कॅप, इनिशियल किती आहे, 5 आय कॅप. तर याचा आन्सर बघा रे काय येते, 2 आय कॅप, पॉझिटिव्ह येते. म्हणजे आपलं ॲक्सेलरेशन जे असणार आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे, बिकॉज ॲक्सेलरेशन इज व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. ठीक आहे. आणि इथे जर बघितलं आपण ह्या केसमध्ये, चेंज इन वेलॉसिटी काय येणार, इट इज 2 आय कॅप मायनस इनिशियल 5 आय कॅप. ठीक आहे. तर इथेही बघा किती येते, -3. इट इज चेंज इन वेलॉसिटी, राईट. तर चेंज इन वेलॉसिटी निगेटिव्ह येते, म्हणजे जे आपलं ॲक्सेलरेशन असतात त्याची डायरेक्शन अपोजिट असेल. आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झालाय. ठीक आहे. आणि तिसरी जी वे आहे ज्याने डायरेक्ट ज्याने आपली वेलॉसिटी जी आहे ती चेंज होऊ शकते. ओके. जेव्हा दोन्ही पण चेंज होणार, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर चेंजेस. ठीक आहे. दोन्हीमध्ये जर चेंज होत असेल तर तेव्हा सुद्धा आपण काय म्हणू शकतो की देअर इज अ चेंज इन वेलॉसिटी. ओके. आता हे दोघांमध्ये चेंज कुठे होते बघा, प्रोजेक्टाईल मोशनमध्ये. प्रोजेक्टाईल मोशनमध्ये असं जर मोशन असेल, एक 2 डायमेन्शनल मोशन जर असेल, तर इथे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनमध्ये चेंज होते. तर हा जो कॉन्सेप्ट आहे हा आपण 2 डायमेन्शनल म्हणजे नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघू की प्रोजेक्टाईल मोशनमध्ये हाऊ दिस वेलॉसिटी इज गोइंग टू चेंज विथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ओके. तर आय होप तुम्हाला हे 2 पॉईंट्स क्लिअर झाले. ठीक आहे. तिसरा पॉईंट आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये कव्हर करू नाव. तर हे झालं रे आपलं ॲव्हरेज वेलॉसिटी. ओके. दिस इज अबाउट द average velocity. Now next we will see instantaneous velocity. Sorry, this is our average acceleration. Now we will see instantaneous acceleration. Okay, instantaneous acceleration. आता इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन म्हणजे काय, जसं आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी बघितली होती, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी काय होती, इट इज द वेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट. ओके. तर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन सुद्धा काय असणार आहे, ॲक्सेलरेशन ॲट ॲन इन्स्टंट. ओके. त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला ॲक्सेलरेशन किती आहे, दॅट इज नथिंग बट इन्स्टंटेनियस. ओके. सो acceleration is basically, it is change in velocity, change in time. Now if this delta t is tending to 0, so we can say this dv upon dt, right. delta t जर tending to 0 असेल तर delta t ला आपण काय लिहिणार आहे, dt. so dv will become delta v will become dv. so this acceleration will be equals to what, it is dv by dt. I hope this is clear guys. ठीक आहे. सो हे जे ॲक्सेलरेशन आहे हे कुठलं ॲक्सेलरेशन आहे रे, आपलं इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन आहे. ओके. नाऊ वी नो वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी काय असते, इट इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, ds बाय dt. ओके. आता हे व्हॅल्यू जर मी इथे पुट केली तर आपल्याला बघा काय इक्वेशन मिळणार आहे, ए इक्वल्स टू डी बाय डी टी. व्हीची व्हॅल्यू काय, इट इज ds बाय dt. सो दिस ॲक्सेलरेशन विल बिकम d स्क्वेअर s बाय dt स्क्वेअर. Okay, d square s by dt square. So this is one another equation of what रे, acceleration. ठीक आहे. आणखी एक इक्वेशन आपण बनवू ॲक्सेलरेशनचा जो आपला फॉर्म्युला आहे दॅट इज dv बाय dt, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. ठीक आहे. याला जर मी dx ने मल्टिप्लाय डिवाइड जर केलं रे, सो dv इथे बघा dx बाय dt असं लिहितो याला. ओके. इंटू dv बाय dx by dt into dv by dx. okay, so dx by dt is what, velocity into dv by dx. तर बघा हा सुद्धा आपल्याकडे एक फॉर्म्युला आला. तर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनचे आपल्याकडे 3 फॉर्म्स आलेत बघा, 3 फॉर्म्स आले. ठीक आहे. पहिला फॉर्म हा, दुसरा फॉर्म हा आणि तिसरा फॉर्म हा.
ठीक आहे. आता कुठला फॉर्म कधी यूज करणार बघा, सपोज वेलॉसिटी जर फंक्शन ऑफ टाइम असेल, ओके, सो वी विल यूज दिस फॉर्म, राईट. नाव डिस्प्लेसमेंट जर आपल्याला गिवन असेल तर आपण हा फॉर्म यूज करणार, किंवा डिस्प्लेसमेंटला एकदा डिफरेन्शिएट करा, तुम्हाला वेलॉसिटी मिळेल, मग परत हाच फॉर्म तुम्ही यूज करू शकता ॲक्सेलरेशनचा, ठीक आहे. बट वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट गिवन असेल तर तुम्हाला हा फॉर्म ॲक्सेलरेशनचा जो आहे तो यूज करावा लागेल रे. बऱ्याचशा स्टुडंटला हे दोन्ही फॉर्म्युला तर माहिती असतात, बट हा जो फॉर्म्युला आहे हा थोडासा इग्नोर करतात, ओके. बट महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा, ॲक्सेलरेशन विच इज इक्वल्स टू व्ही डी व्ही बाय dx. आय होप दिस पॉइंट इज क्लिअर गाईज, ठीक आहे. कधी यूज करणार आपण हा फॉर्म्युला, जेव्हा वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट असेल. हा कधी यूज करणार, जेव्हा वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम असेल, ठीक आहे. आय होप दोन्ही पॉईंट्स क्लिअर झाले, ओके. इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन आणि ॲव्हरेज ॲक्सेलरेशन दोन्ही पॉईंट्स क्लिअर झालेत. आता इथे बघा रे, हे डी व्ही बाय डी टी, डी स्क्वेअर एस बाय डी टी स्क्वेअर किंवा डी व्ही बाय डी एक्स, हे काय डिफरन्सिएशन आहे, ठीक आहे. आता जे आपण क्वेश्चन्स करणार आहोत त्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला बेसिक डिफरन्सिएशन, बेसिक इंटिग्रेशन माहिती असलं पाहिजे, ओके. मी सांगून देतो काही बेसिक फॉर्म्युलाज. लेट्स से वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स जर असेल, ठीक आहे, किंवा वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू पॉवर एन जर असेल, सो डी वाय अपॉन डी एक्स इट विल बिकम एन एक्स रेस टू पॉवर एन -1. हा फॉर्म्युला आहे डिफरन्सिएशनचा, ठीक आहे. त्यानंतर हाच एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे जे आपण पुढे जे क्वेश्चन्स बघणार आहोत त्याच्यामध्ये मोस्टली हा फॉर्म्युला यूज होणार. त्याच्यानंतर इंटिग्रेशन, सपोज वाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एन जर असेल तर याचा इंटिग्रेशन काय येणार, एक्स रेस टू पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1, ठीक आहे. आता हे डिफरन्सिएशन इंटिग्रेशन मी इन डिटेलमध्ये व्हिडिओ लेक्चरमध्ये टाकले आहेत, ओके. ते तुम्ही चेकआउट करू शकता जर डिफरन्सिएशन इंटिग्रेशनचे व्हिडिओज बघायचे असेल तर. बट आता सध्यासाठी आपल्याला हे दोन फॉर्म्युलाज जे आहे ते माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. बेस्ड ऑन दिस वी विल सॉल्व दी क्वेश्चन. नाव सपोज जर आपल्याला डिस्प्लेसमेंट गिवन असेल आणि वेलॉसिटी जर फाइंड आउट करायची असेल तर आपण काय करणार रे, डिफरन्सिएशन करणार. काय करणार, डिफरन्सिएशन करणार, ठीक आहे. वेलॉसिटी गिवन आहे, ॲक्सेलरेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण डिफरन्सिएशन करणार परत, ओके. ॲक्सेलरेशन जर गिवन आहे आणि वेलॉसिटी जर फाइंड आउट करायचं तर मग आपण करणार इथे इंटिग्रेशन. वेलॉसिटी गिवन आहे, डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे, मग आपण इथे करणार इंटिग्रेशन, ठीक आहे. याला आपण क्वेश्चनमध्ये सांगू, ठीक आहे. क्वेश्चनमध्ये आणखी व्यवस्थित क्लिअर होतील या सर्व गोष्टी, ओके. तर चला स्टार्ट करू गाईज. फर्स्ट क्वेश्चन ऑफ CETC. तो क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, ॲट एनी टाइम टी द कोऑर्डिनेट ऑफ मुव्हिंग पार्टिकल आर एक्स इज इक्वल्स टू काय AT स्क्वेअर आणि वाय इज इक्वल्स टू काय रे BT स्क्वेअर, ओके. द स्पीड ऑफ पार्टिकल आपल्याला विचारली, ठीक आहे. आता स्पीड कशी काढणार, पहिले आपण वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन काढणार. कसं काढणार रे, याला डिफरन्शिएट करावं लागेल dx बाय dt, ठीक आहे. तर याचं डिफरन्सिएशन काय येणार बघा, इथे a कॉन्स्टंट आहे, सो हे तसंच ठेवा, सो इट विल बिकम 2t. तुम्हाला इंटिग्रेशन डिफरन्सिएशन माहिती असलं पाहिजे, ठीक आहे. सो वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन किती आली बघा, 2at. सिमिलरली याला जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळणार, वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन. सो वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन विच इज इक्वल्स टू dy अपॉन dt विच इज 2bt, ओके. सो दिस इज वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन, दिस इज वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. आपल्याला विचारलंय स्पीड ऑफ पार्टिकल, सो हाऊ वी कॅन फाइंड आउट दी स्पीड, इट इज अंडर रूट ऑफ रिझल्टंट विचारलं आपल्याला ना, सो vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर, ओके. सो अंडर रूट ऑफ vx स्क्वेअरची व्हॅल्यू किती बनेल, इट इज 4a स्क्वेअर t स्क्वेअर प्लस दिस विल बिकम 4b स्क्वेअर t स्क्वेअर, ओके. तर इथे बघा रे, आपण 4t स्क्वेअरला जर कॉमन काढलं तर काय होणार, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, ओके. आणि 4t स्क्वेअरला जर स्क्वेअर रूटच्या बाहेर जर काढलं तर इट विल बिकम 2 टाइम्स t अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, ओके. सो दिस इज अवर ऑप्शन. So option A is correct here guys. I hope this question is clear, ठीक है. Next question बघू. So the coordinate of moving particle at any time t is given by x equals to this, y equals to this, where alpha and beta, okay. याला तुम्ही अल्फा कन्सिडर करा आणि याला बीटा कन्सिडर करा, म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे ते अल्फा टी क्यूब आणि y ची जी व्हॅल्यू आहे ते बीटा टी क्यूब. सेम क्वेश्चन आहे जो आपण पहिले सॉल्व केला. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा ट्राय करू शकता रे, ठीक आहे. तर वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन काय येणार, अल्फा
वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन कसं काढणार, डी एक्स बाय डी टी, म्हणजे डिफरन्सिएशन करावं लागेल. काय येणार याचं डिफरन्सिएशन, 3t² इंटू अल्फा, अल्फा तर कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आणि वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन याचं डिफरन्सिएशन करावं लागेल, ठीक आहे. तर हे काय येणार, 3t² बीटा. ओके, सो वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन आलं रे आपलं 3 अल्फा t² आणि वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन आले 3 बीटा t². सो देअरफॉर जर आपल्याला नेट वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर हे कशी करणार बघा, इट इज vx² प्लस vy². So vx² will become what? It is 9 alpha square t raised to power 4 plus this will become 9 beta square t raised to power 4. आता इथनं आपण काय कॉमन काढू शकतो बघा, 9 t raised to power 4, तर इथे काय होणार आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सो दिस विल बिकम 3t² अंडर रूट ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ओके, सो ऑप्शन डी इज करेक्ट हियर. ठीक आहे, डी ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. Two cars start from a point at the same time in a straight line and their position are represented by this and this. At what time do the cars have same velocity? ठीक आहे, तर आपल्याला बघा पोझिशन गिवन आहे, राईट. पोझिशन गिवन आहे, दॅट इज x इक्वल्स टू at प्लस bt² x1. ओके, x1 आणि x2 इज इक्वल्स टू ft मायनस t². तर याला जर मी डिफरन्शिएट केलं म्हणजे dx1 बाय dt, तर मला इथे वेलॉसिटी v1 मिळणार. तर काय येणार याचं डिफरन्शिएशन, इट इज a प्लस 2 टाइम्स b इंटू टी. याला जर याचं जर डिफरन्शिएशन केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर काय येणार वेलॉसिटी v2 दॅट इज dx2 बाय dt. तर याचं काय येणार आहे, इट इज f मायनस 2 टाइम्स टी. ठीक आहे, हे सर्व डिफरन्शिएशन करतोय मी इथे. डिफरन्शिएशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे तरी सोपं जाणार. सो बघा वेलॉसिटी v1 काय आली, इट इज a प्लस 2bt. वेलॉसिटी v2 काय आली, इट इज f मायनस 2t. आता काय म्हटलंय की वेलॉसिटी सेम असेल तो टाइम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय, v1 इज इक्वल्स टू v2. ओके, सो दिस इज a प्लस 2bt which is equals to f minus 2t. okay, so 2bt plus 2t which is equals to f minus a, right. तर इथनं जर मी 2t कॉमन काढलं रे, दिस इज b plus 1 which is equals to f minus a. therefore this t will be equals to what, f minus a. हे चाललं जाणार आपलं डिवाइड मध्ये, दॅट इज 2b plus 1. ओके, 2b plus 1. तर कुठे दिसतंय आपल्याला f minus a divided by 2b plus 1. Option D is correct here guys. I hope this question is clear. Next, body of mass 5 kg. इथे बघा आपल्याला मास दिलाय 5 kg. Moving in a straight line, the relation between its displacement and time, displacement timeचं relation दिलाय. What is the force acting on it at the end of 5 seconds? म्हणजे t equals to 5 secondsला याच्यावर किती फोर्स लागणार आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. फोर्सचा फॉर्म्युला काय असते, मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन हाच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. बट ॲक्सेलरेशन आपल्याला गिवन आहे का, नाही. तर ॲक्सेलरेशन कसं काढणार, आपल्याकडे डिस्प्लेसमेंट आहे. मी काय सांगितलं होतं, जर डिस्प्लेसमेंट आहे याला डिफरन्शिएट करा वेलॉसिटी मिळणार, वेलॉसिटीला डिफरन्शिएट करा ॲक्सेलरेशन मिळणार, बरोबर. सो दिस x is equals to this, so this velocity will become dx by dt. तर याचं डिफरन्शिएशन बघा रे काय येणार, इट इज 3t² मायनस 2. ओके, परत याला जर डिफरन्शिएट केलं दॅट इज dv बाय dt विच इज ॲक्सेलरेशन. तर याचं काय येणार बघा 6t मायनस 0 म्हणजे 60 येणार याचं डिफरन्शिएशन, बरोबर. ओके, सो दिस इज व्हॉट ॲक्सेलरेशन. तर ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आली 60. आता आपण काय करणार, या फॉर्म्युल्यामध्ये त्याला पुट करणार, मास इंटू ॲक्सेलरेशन दॅट इज 60. मास किती आहे 5 kg. ओके, आणि आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचं होतं ॲट टाइम t इक्वल्स टू 5 सेकंड्स, राईट. सो 6 इंटू 5. ठीक आहे, सो दिस विल बिकम 30 आणि 5 इंटू 30 दॅट इज वॉट रे 150 न्यूटन. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट हियर. ओके, त्यानंतर नीट 2023चा प्रश्न बघू. द पोझिशन ऑफ अ पार्टिकल इज गिवन एज दिस, वेअर टी इज इन सेकंड्स, आर इज इन मीटर. फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी
as a function of time at time t equals to 1 second with respect to x-axis. Okay, so we have this position vector as 4t I cap plus 2t square j cap plus 5k cap. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये टाइम टी इक्वल्स टू 1 सेकंडला वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. तर वेलॉसिटी कसं काढणार? दिस इज डी आर बाय डी टी. सो दिस विल बिकम 4 आय कॅप प्लस 4 टी जे कॅप आणि याचं तर 0 येणार, कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन 0, म्हणजे 4 आय कॅप प्लस 4 टी जे कॅप आणि टाइम काय म्हटलं आहे 1 सेकंड. सो वेलॉसिटी ॲट 1 सेकंड काय येणार? 4 आय कॅप प्लस 4 जे कॅप. ठीक आहे, दिस इज वेलॉसिटी ॲट 1 सेकंड. दिस इज वेलॉसिटी वेक्टर आहे. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलं आहे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. बरं, मॅग्निट्यूड कसं काढणार आपण? याचं मॅग्निट्यूड अंडर रूट ऑफ दिस 4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. सो दिस इज अंडर रूट ऑफ 16 प्लस 16 दॅट इज 32 आणि त्याला आपण काय लिहू शकतो रे? 4 अंडर रूट 2. बरोबर, 4 अंडर रूट 2. सो दिस इज द मॅग्निट्यूड. ओके, आता डायरेक्शन काढायचे. बघा इथे हा आपला वेक्टर बनेल. दिस इज वेलॉसिटी वेक्टर. इकडे 4 आय कॅप आहे आणि हा कंपोनंट 4 आय कॅप, हा कंपोनंट 4 जे कॅप. म्हणजे हा जो अँगल असणार, हा अँगल किती असणार आहे? 45 डिग्री. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस अँगल इज व्हॉट? 45 डिग्री आणि मॅग्निट्यूड किती आहे? 4 अंडर रूट 2. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर गाइस. I hope this question is clear. Now next, the x and y coordinate of a particle at any time t is this and this respectively, where x and y in the meter. The acceleration of particle at time t equals to 2 second. Acceleration find out करायचं आहे. म्हणजे पहिले तर velocity find out करावं लागेल. So x is equals to 5t minus 2t square. So velocity in x direction याला differentiate करा dx by dt which is equals to याचं 5 येणार, याचं 4t. ओके, आणि ॲक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन परत याला डिफरन्शिएट करावं लागेल, म्हणजे डी व्ही एक्स बाय डी टी. तर याचं डिफरन्सिएशन काय येणार? याचं 0 आणि याचं येणार आहे -4. ठीक आहे, आणि पोझिशन आपल्याला वाय पण दिला आहे बघा, वाय इक्वल्स टू 10t. याला जर डिफरन्शिएट केलं म्हणजे वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन मिळणार डी वाय अपॉन डी टी. सो दिस विल बिकम व्हॉट? 10. आणि ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन जर फाइंड आउट करायचं असेल, 10 तर कॉन्स्टंट आहे, याचं काय येणार आहे? 0. सो वी कॅन से की जे नेट ॲक्सेलरेशन आपलं येत आहे ते काय येते? -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर. आय होप दिस इज क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. A particle moves a distance x in time t according to equation this. The acceleration of particle is proportional to. ओके, आता बघा हा एक चांगला प्रश्न आहे. आपल्याला x इक्वल्स टू काय दिला आहे? इट इज t प्लस 5 रेस टू पॉवर -1. ठीक आहे, याला जर मी डिफरन्शिएट केलं बघा dx बाय dt, तर याचं डिफरन्शिएशन काय येणार? -1. दिस इज t प्लस 5 आणि दिस इज -1, दिस -2 आणि डी बाय डी टी ऑफ टी प्लस 5. म्हणजे हे फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे, त्याचं डिफरन्सिएशन आहे. ठीक आहे, सो दिस इज -1 टी प्लस 5 रेस टू पॉवर -2 आणि याचं येणार आहे 1. ओके, म्हणजे डी एक्स बाय डी टी इज नथिंग बट वॉट आहे? वेलॉसिटी. तर वेलॉसिटीची व्हॅल्यू आपली बघा काय आली? -1 अपॉन टी प्लस 5चा स्क्वेअर. -1 अपॉन टी प्लस 5चा स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ वॉट आहे? वेलॉसिटी. ठीक आहे, आता जर ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर वेलॉसिटीला परत डिफरन्शिएट करावं लागेल, म्हणजे डी व्ही बाय डी टी. सो डी बाय डी टी वेलॉसिटीचं जे इक्वेशन होतं ते लिहून टाकू इथे. इट इज -1 टी प्लस 5 रेस टू पॉवर -2. ओके, सो दिस विल बिकम व्हॉट? -1 आणि हे बनेल -2 आणि दिस इज t प्लस 5 रेस टू पॉवर -3 इंटू 1. ठीक आहे, सो दिस विल बिकम व्हॉट रे? इट इज 2t प्लस 5 रेस टू पॉवर -3. तर हे झालं ॲक्सेलरेशन. ठीक आहे, आता इथे आपल्याला बघायचं आहे रिलेशन डिस्टन्स आणि वेलॉसिटीमधलं ॲक्सेलरेशनचं रिलेशन काय असणार, कसं ते प्रपोर्शनल असेल. ओके, तर ॲक्सेलरेशनचं जे आपलं जे इक्वेशन आलं 2 टाइम्स इट इज t प्लस 5 रेस टू पॉवर 1 होल रेस टू पॉवर -3 असं लिहू शकतो आपण याला.
ठीक आहे. सो 2 टाइम्स अंडर रूट ऑफ टी प्लस 5 रेस टू पॉवर असं करू याला. This is 3, this is minus 1. Okay. So here you can see this x is equals to t plus 5 raised to power minus 1. Okay. तर इथे x लिहू शकतो, राईट, आणि इथे x चा काय बनेल हा क्यूब, म्हणजे ॲक्सिलरेशन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू येतं एक्स क्यूब. ऑप्शनमध्ये आहे का, नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ॲक्सिलरेशन आणि डिस्टन्सचं तर रिलेशन करेक्ट नाही येत आहे. ठीक आहे, आता आपण बघू ॲक्सिलरेशन आणि व्हेलॉसिटीचा. ठीक आहे, तर त्यासाठी व्हेलॉसिटीचं जे इक्वेशन आहे दॅट इज -1. दिस इज प्रपोर्शनलिटीज बघायची आहे तशी पण आपल्याला. तर व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी प्लस 5 रेस टू पॉवर -1 होल रेस टू पॉवर 2 असं लिहू शकतो. So velocity is directly proportional to t plus 5 raised to power -1 is what? X. So this directly proportional to x square, right? So therefore x is directly proportional to v raised to power 1/2 असं लिहू शकतो आपण. ठीक आहे, आणि हे जर x डिरेक्टली प्रपोर्शनलिटी इथे जर पुट केली तर आपल्याला ॲक्सेलरेशन डिरेक्टली प्रपोर्शनल टू बघा काय मिळणार, v raised to power 3/2. So here option A is correct, guys. Okay. Next, a particle move in a straight line so that its displacement x at that time is given by this. Its acceleration at any time t is x raised to power minus n where n is equals to. ओके, हा पण एक चांगला प्रश्न आहे बघा. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, याला जर मी डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू टाइम तर याचं डिफरन्शिएशन बघा काय येणार, 2x dx बाय dt विच इज इक्वल्स टू 1चं 0 आणि याचं येणार 2t. सो 2x ds बाय dt म्हणजे काय, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू 2t. टी कॅन्सल, देअरफॉर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू येतं t बाय x. ओके, नाव आपल्याला बघायचं ॲक्सिलरेशनचं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे ना. आता हे जे आपल्याकडे रिलेशन आहे कुठलं, x इंटू व्ही विच इज इक्वल्स टू टी, याला आपण डिफरन्शिएट करणार परत विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता याला डिफरन्शिएशन करताना u इंटू व्ही रूल इथे यूज करावा लागेल, म्हणजे x इंटू डी व्ही बाय डी टी प्लस v इंटू डी एक्स बाय डी टी इज इक्वल्स टू this is 1, right? So x into dv by dt is what, acceleration. Okay, plus v into dx by dt is what, velocity. म्हणजे इथे v square बनून जाईल is equals to 1. Okay, so therefore xa which is equals to 1 minus v square. So a is equals to 1 minus v square divided by what, x. ठीक आहे, हे इक्वेशन येत आहे. सो ॲक्सेलरेशन a इक्वल्स टू 1 मायनस v ची व्हॅल्यू काय, t बाय x, म्हणजे इथे काय येणार t स्क्वेअर बाय x square divided by x. So this is equals to x square minus t square divided by x square, this whole divided by x. So acceleration x square minus t square. So this will become x cube. ठीक आहे, आणि आपल्याला जे इक्वेशन गिवन आहे रे ते काय, x square is equals to 1 plus t square म्हणजे x square minus t square is equals to काय बनेल 1. ठीक आहे, सो इथे 1 डिवायडेड बाय एक्स क्यूब येत आहे, तर यालाच मी लिहू शकतो एक्स रेस टू पॉवर -3. सो इथे बघू शकता तुम्ही ॲक्सेलरेशनचं जे रिलेशन येत आहे, ओके, दॅट इज एक्स रेस टू पॉवर -3. सो देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ एन इज वॉट रे, 3. सो 3 इज करेक्ट आन्सर. ओके, इथे बघा एक्स रेस टू पॉवर -1 एक्स रेस टू पॉवर -3 म्हणजे एनची व्हॅल्यू काय 3 आहे. ओके, नेक्स्ट, अ पार्टिकल is moving in one dimensional along x under the action of variable force. Its initial position was 16 meter right of origin. The variation of position with time is given as this, where x is in meter, t is in time. The velocity of particle when acceleration will become 0. ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, कसं काढणार बघा. So we have x and we have to find out okay. So इथे वेलॉसिटी कसं काढणार, पहिले तर वेलॉसिटी फाइंड आउट करू, मग ॲक्सेलरेशन आणि ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू 0 पुट करू. ओके, सो डी एक्स बाय डी टी इज वॉट रे, वेलॉसिटी. तर काय येणार याचं डिफरन्सिएशन बघा, -90 स्क्वेअर प्लस 18 टी प्लस 16. ठीक आहे, हे झालं वेलॉसिटी.
ॲक्सिलरेशन कसं काढणार, dv/dt हे काय येणार -18t + 18. ओके, दिस इज दी ॲक्सिलरेशन, राईट. आता इथे काय म्हटलंय, वी हॅव टू फाइंड द वेलॉसिटी व्हेन इट्स ॲक्सिलरेशन बिकम 0. आता ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू जर 0 झाली, ओके इथे काहीतरी चुकलं रे आपलं, एक मिनिट, ते डिफरन्सिएशन चुकले बघा. दिस इज -9. ओके, आणि हे काय येणार 2 पुढे येणार ना, यस. सो दिस विल बिकम 36t. ओके, +16 ना. सो ॲक्सिलरेशन काय बनेल, इट इज -18t + 36. ओके, नाव ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू जर 0 पुट केली, -18t + 36, कारण इथे बघा ॲक्सिलरेशन 0 म्हटलंय. सो दिस 18t विच इज इक्वल्स टू 36, देअरफॉर t इज इक्वल्स टू व्हॉट, 2. आता t ची व्हॅल्यू 2 मिळाली, हे 2 आपण वेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये पुट करणार. सो वेलॉसिटी इज -9t² + 36t + 16. ओके, so therefore velocity is equals to -9 t² is 4 plus 36 into 2 plus 16. Okay, so this will become -36 plus 36 into 2 plus 16. इतने एक 36 जाणार रे, म्हणजे 36 plus 16, that is what, 52. So this is our answer. 52 is our answer. I hope guys this question is clear. Next, a particle is moving in a straight line. The variation of x as a function of time is given as this. The velocity of body when its acceleration becomes 0. Same question आहे, same type of question. ओके, म्हणजे इथे पहिले velocity आपण काढणार, that is 3. कसं काढणार velocity, डिफरन्शिएट करू ना, dx/dt. तर काय येणार इथे 3t² - 12t + 20 + 0. ठीक आहे. आता ॲक्सिलरेशन काढणार, परत एकदा डिफरन्सिएशन करा, म्हणजे dv/dt काढायचं आहे. हे काय येणार 60 - 12, राईट. आता ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू 0 पुट करायची, म्हणजे 60 इज इक्वल्स टू 12 बनणार, म्हणजे टी ची व्हॅल्यू किती, 2. आता हे 2 आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार वेलॉसिटीच्या. सो v इज इक्वल्स टू, दिस इज 3 × 4 - 12 × 2. ओके, सो दिस इज 12 - 24. Okay, 12 - 24. Yes, so this is minus, okay, plus 20 is plus 20. So this is -12 plus 20. So the answer is 8 meter per second. Okay, this is the correct answer. I hope this is clear guys. Okay, now next question. Just hold guys. Okay, so next question, 2024 G. So position of an ant moving in YZ plane is given by s equals to 2t² j cap plus 5 k cap, where t is in second. The magnitude and direction of velocity of an ant at time t equals to 1 second will be. Okay, आता आपल्याला विचारलंय डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी कसं काढणार बघा. सर्वात आधी वेलॉसिटी फाइंड आउट करावं लागेल, आणि वेलॉसिटी कसं काढणार रे, इट इज ds/dt. ओके, ds/dt. तर काय येणार याचं डिफरन्सिएशन, एस इक्वल्स टू काय दिलं आहे 2t² j cap plus 5 k cap. ओके, तर सिम्पल येणार, दिस इज 4t, राईट. वेलॉसिटी किती येणार, इट इज 4t. दिस इज द 4t j cap, 4t j cap. सो टाईम किती म्हटलं आहे 1 सेकंड. सो टी ची व्हॅल्यू जर 1 सेकंड पुट केली तर वेलॉसिटी येणार आपली 4 मीटर पर सेकंड. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे, आता ही झाली आपली वेलॉसिटी, आणि आपल्याला डायरेक्शन सुद्धा विचारले. तर इथे बघा जे कॅप आला, म्हणजे 4 मीटर पर सेकंड इन वाय डायरेक्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. The position of a particle related to time is given by, is this, the magnitude of velocity of a particle at t equals to 2 seconds will be. Okay, so velocity कसं काढणार आहे, याला डिफरन्शिएट करा, dx/dt. So which is 10t
-4. ओके, सो t इक्वल्स टू 2 सेकंड म्हणजे 10 into 2 minus 4 that is 20 minus 4 that is 16. ओके, सो 16 मीटर पर सेकंड इज युअर आन्सर. बाकी ते सिंपल प्रश्न आहे, ठीक आहे, फक्त तुम्हाला डिफरन्सिएशन जमलं पाहिजे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एन ऑब्जेक्ट इन टाइम t इज गिवन बाय दिस. The instantaneous speed of an object at time t equals to 5 seconds will be. सो instantaneous speed म्हणजेच काय, वेलॉसिटी विचारलंय आपल्याला, कसं काढणार, ds बाय dt डिफरन्शिएट करणार, याला काय येणार 2 into 2.5 into t म्हणजे 5t आणि t ची व्हॅल्यू किती रे 5 सेकंड्स म्हणजे 5 into 5, सो आन्सर विल बी 25 मीटर पर सेकंड. ओके, बघा एकदम सिंपल प्रश्न आहे. त्यानंतर two buses P and Q start from a point at the same time and move in a straight line and their position are this and this. At what time both the buses have same velocity? Okay, तर velocity आपल्याला पहिले फाइंड आउट करावं लागेल. velocity of P, ओके, दॅट विल बिकम, कसं काढणार, याला डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे, तर याचं डिफरन्शिएशन काय येणार, इट इज अल्फा प्लस 2 टाइम्स बीटा. आणि वेलॉसिटी ऑफ क्यू कसं काढणार, याला डिफरन्शिएट करावं लागेल, राईट. हे काय येणार, इट इज एफ मायनस 2t. सो वेलॉसिटी दोन्ही याची काय सेम आहे, तर तो टाइम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे वेलॉसिटी ऑफ पी विच इज इक्वल्स टू वेलॉसिटी ऑफ क्यू. सो अल्फा प्लस 2 टाइम्स बीटा इज इक्वल्स टू एफ मायनस 2t. सो देअरफॉर दिस 2t विल बी इक्वल्स टू, काय चुकतंय का, इथे बीटा टी पाहिजे रे, 2 टाइम्स बीटा टी येणार आहे इथे. सो टी विल बी देअर. सो दिस 2 बीटा टी प्लस 2t विच इज इक्वल्स टू एफ मायनस अल्फा. सो इथनं जर आपण 2t कॉमन काढला तर इथे बीटा प्लस 1 येणार विच इज इक्वल्स टू एफ मायनस अल्फा. सो देअरफॉर टी इज इक्वल्स टू एफ मायनस अल्फा डिवायडेड बाय 2 टाइम्स beta plus 1. Okay, so option D is correct here. Okay, next question, the instantaneous velocity of particle is this where alpha and beta are constant, the distance traveled by particle. आता इथे बघा काय म्हटलंय, वेलॉसिटी दिली आहे आणि डिस्टन्स विचारलाय. ओके, तर वेलॉसिटी दिली असेल, डिस्टन्स विचारलं असेल, तर आपल्याला इथे इंटिग्रेशन करावं लागेल रे. ठीक आहे, असं ते ओळखायचं असते. सो वेलॉसिटी आपल्याला गिवन आहे किती, अल्फा टी प्लस बीटा टी स्क्वेअर. तर वेलॉसिटीला मी काय लिहू शकतो बघा, डी एक्स बाय डी टी लिहू शकतो विच इज इक्वल्स टू अल्फा टी प्लस बीटा टी स्क्वेअर. देअरफॉर डी एक्स इक्वल्स टू बघा काय बनेल, अल्फा इंटू टी इंटू डी टी प्लस बीटा टी स्क्वेअर इंटू डी टी. आता याचं करावं लागेल रे इंटिग्रेशन. ठीक आहे, जेव्हा टाइम 1 सेकंड होता, 1 सेकंड डिस्टन्स काहीतरी S1 असेल, जेव्हा टाइम 2 सेकंड झाला, 2 सेकंड डिस्टन्स काहीतरी S2 असेल. सो देअरफॉर दिस डिस्टन्स ट्रॅव्हल दॅट इज डेल्टा एस विल बी इक्वल्स टू, याचं इंटिग्रेशन बघा काय येणार, अल्फा दिस इज टी स्क्वेअर बाय 2 1 to 2 प्लस बीटा दिस इज टी क्यूब बाय 3 1 to 2. ओके, सो दिस अल्फा बाय 2 याचं येणार 2 स्क्वेअर दॅट इज 4. ओके, प्लस एक मिनिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट दॅट इज 2 स्क्वेअर दॅट इज 4 मायनस 1 प्लस बीटा बाय 3 अँड दिस इज 2चा क्यूब म्हणजे 8 मायनस 1. सो याला जर सॉल्व केलं रे, 3 अल्फा बाय 2 प्लस 7 बीटा बाय 3 इज अवर 7 बीटा बाय 3 इज अवर आन्सर. ओके, सो कुठलं ऑप्शन मॅच करत आहे, 3 अल्फा बाय 2 7 बीटा बाय 3 3 अल्फा बाय 2 7 बीटा बाय 2. ओके, option B is correct here. Okay, I hope this question is clear. Next, the relation between time t and distance x for a moving body is given as t equals to mx square plus nx where m and n are constant. The retardation of motion is, okay, so t will be equals to mx square plus nx, right. याला जर मी डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट with respect to x, तर इथे बघा dt by dx will be equals to 2mx plus n, right.
सो याला जर रिव्हर्स केलं म्हणजे dx बाय dt जर मी लिहिलं विच इज इक्वल्स टू काय येते 1/2mx प्लस एन. dx बाय dt इज व्हॉट वेलॉसिटी 1/2mx प्लस एन, राईट. हे झाली वेलॉसिटी. आता जर मला ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं असेल तर बघा ॲक्सेलरेशनचे आपल्याकडे 3 फॉर्म्युलाज होते. कुठले? d² x बाय dt², ओके, किंवा dv बाय dt, किंवा v dv बाय dx. ओके, तर इथे बघू शकता वेलॉसिटी जी आहे ते ॲज अ फंक्शन ऑफ एक्स आहे. तर मी आता इथे हा वाला फॉर्म्युला यूज करणार. सो a इज इक्वल्स टू v d बाय dx ऑफ दिस इज 2mx प्लस n रेस टू पॉवर -1, राईट. तर हे ॲक्सेलरेशन बघा काय येणार, v ची व्हॅल्यू तर आपली आहे इट इज 1 डिवायडेड बाय 2mx प्लस n, ओके, आणि याचं काय येणार -1, आणि हे 2mx प्लस n -2 इंटू व्हॉट रे डिफरन्शिएशन ऑफ दिस दॅट इज 2m येणार. ठीक आहे, नंतर कॉन्स्टंट त्याचं डिफरन्शिएशन 0, म्हणजे ॲक्सेलरेशन बघा काय येतं -2m डिवायडेड बाय 2mx प्लस n आणि हे 2mx प्लस nचा होल स्क्वेअर. सो दिस इज -2m डिवायडेड बाय 2mx प्लस nचा होल क्यूब. ठीक आहे. सो हियर दिस ॲक्सेलरेशन विल बी इक्वल्स टू दिस, राईट. ॲक्सेलरेशनची ही व्हॅल्यू आली आता, आणि वेलॉसिटीची जी व्हॅल्यू होती ते काय होती 1/2mx प्लस n. तर इथे आपण बघा काय लिहू शकतो -2m आणि 1 दिस, म्हणजे याचा जर क्यूब केला तर इथे पण क्यूब येणार. सो दिस विल बिकम व्ही क्यूब. सो -2m व्ही क्यूब. सो ॲक्सेलरेशन काय येत आहे -2m व्ही क्यूब. आता इथे बघा ॲक्सेलरेशनची जी व्हॅल्यू आहे ना ते निगेटिव्ह येत आहे, तर याला आपण म्हणतो रिटार्डेशन. बघा म्हणून इथे शब्द यूज केला आहे रिटार्डेशन. सो आपल्याला इथे मॅग्निट्यूड बघायचं आहे फक्त याचा, तर किती आहे 2m व्ही क्यूब. सो ऑप्शन ए इज करेक्ट हिअर गाईज. आय होप दिस क्वेश्चन इज क्लिअर. ओके, नेक्स्ट, velocity of a particle which is this, okay, its position x equals to 0 and t at t equals to 0, then its displacement after time t equals to 1 second is, okay. आता बघा ह्या केसमध्ये आपल्याला वेलॉसिटी दिली आहे v0 प्लस gt प्लस एफ टी स्क्वेअर, राईट. दिस इज वेलॉसिटी. वेलॉसिटीला आपण काय लिहू शकतो dx बाय dt which is equals to v0 plus gt plus एफ टी स्क्वेअर. ठीक आहे, कारण आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे ना. वेलॉसिटीवरनं जर डिस्प्लेसमेंटकडे जायचं असेल तर काय करावं लागेल इंटिग्रेशन. ठीक आहे, सो dx इज इक्वल्स टू काय बनेल v0 इंटू डी टी प्लस जी टी इंटू डी टी प्लस एफ टी स्क्वेअर इंटू डी टी. आता याला करा रे इंटिग्रेट. ठीक आहे, जेव्हा टाईम झिरो एक्सची व्हॅल्यू 0, जेव्हा टाईम 1 सेकंड, ओके, एक्सची व्हॅल्यू समथिंग एक्स असणार, तेच आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. सो एक्स विल बी इक्वल्स टू व्हॉट, दिस इज v0, याचं इंटिग्रेशन येणार टी, आणि याचे लिमिट जर पुट केलं सो v0 विल बी देअर. सो जी याचं इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय 2, बरोबर, आणि लिमिट 0 to 1 प्लस एफ याचं इंटिग्रेशन टी क्यूब बाय 3, लिमिट 0 to 1. Therefore this is v0 plus upper limit minus lower limit, so this is g by 2 plus this is f by 3. So this is our displacement, that is v0 plus g by 2 plus f by 3. So option B is correct here guys. Okay, I hope this question is clear. Now next question, a mosquito is moving with velocity this and accelerating in uniform condition. What will be the direction of mosquito after 2 seconds? Okay, so velocity is equals to 0.5 t square I cap plus 3t j cap plus 9 k cap meter per second. Okay, हे आपली velocity given आहे आपल्याला. Now magnitude, okay, what will be the direction of mosquito after 2 seconds? ठीक आहे, तर 2 सेकंड म्हणजे टी ची व्हॅल्यू जर इथे मी पुट केली, सो वेलॉसिटी विल बिकम व्हॉट दिस, इथे बघा टी ची व्हॅल्यू 2 पुट करायची आहे. ठीक आहे, तर 0.5 इंटू 2 स्क्वेअर, सो इट विल बिकम 2 आय कॅप प्लस इंटू 2 दिस विल बिकम 6 जे कॅप प्लस 9 के कॅप, राईट. ओके,
सो मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी जर फाइंड आउट करायचं असेल तर काय येणार, अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. सो दिस इज अंडर रूट ऑफ 4 plus 36 plus 81. Okay, so this will become under root of 121 which is 11. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायची. ठीक आहे, डायरेक्शन फाइंड आउट करायची म्हणजे इथे आपल्याकडे एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे वेलॉसिटी वेक्टर. हे आपली वाय ॲक्सिस आहे, हे आपली एक्स ॲक्सिस आहे आणि याला आपण कन्सिडर करूया झेड ॲक्सिस. ओके, सो अँगल मेड बाय दिस व्ही वेक्टर विथ एक्स ॲक्सिस इज अल्फा, विथ वाय ॲक्सिस बीटा अँड विथ झेड ॲक्सिस इज गॅमा. ठीक आहे, तर इथे अल्फाची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला बघा काय, कॉस अल्फा विल बी इक्वल्स टू व्हॉट रे, इट इज व्ही एक्स डिवायडेड बाय व्ही, आणि व्ही एक्स किती आहे 2, व्ही म्हणजे याचं मॅग्नेट्यूड म्हणजे 11. ठीक आहे, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस अल्फा. आता कॉस अल्फा निघाला, बट इथे आन्सर बघा टॅनच्या टर्म्समध्ये आहे. आपल्याला इथे अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची किंवा बीटाची किंवा गॅमाची. व्हॉट इज अल्फा, अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस व्ही वेक्टर, बीटा अँगल बिटवीन वाय ॲक्सिस व्ही वेक्टर आणि गॅमा अँगल बिटवीन झेड ॲक्सिस अँड व्ही वेक्टर. ओके, सो इथे बघा कॉस अल्फाची जर व्हॅल्यू मिळाली आणि इथे जर मी एक ट्रायंगल ड्रॉ केला रे, हा जर अँगल अल्फा कन्सिडर केला, सो दिस इज 2, दिस इज 11. ओके, तर इथे जर मी सॉल्व केलं तर हे किती येणार, समथिंग दिस 11 स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 स्क्वेअर प्लस समथिंग एक्स स्क्वेअर. याला जर मी एक्स कन्सिडर केलं तर इथे जे एक्सची व्हॅल्यू आहे ते येणार आपली अंडर रूट ऑफ 117. ठीक आहे, सो दिस एक्स इज वॉट, अंडर रूट ऑफ 117, अंडर रूट ऑफ 117. तर इथे बघा टॅन अल्फाची व्हॅल्यू जर काढली तर काय येणार, अंडर रूट ऑफ 117 डिवायडेड बाय 2. ओके, तर इथे ऑप्शनमध्ये तर नाही दिसत आहे, म्हणजे अल्फा तर नाही येत आहे. ठीक आहे, आता कॉस बीटा बघू रे काढू. कॉस बीटा विल बी इक्वल्स टू वॉट, दिस इज व्ही वाय अपॉन व्ही. व्ही वायची व्हॅल्यू किती आहे 6 डिवायडेड बाय व्ही इज वॉट 11. तर इथे पण एक ट्रायंगल जर मी ड्रॉ केला, दिस इज बीटा लेट्स से, सो दिस इज 6, दिस इज 11. आता हे 6 आणि हे 11 जर असेल, सो 11 स्क्वेअर इज इक्वल्स टू 6 स्क्वेअर प्लस दिस इज समथिंग एक्स स्क्वेअर. तर इथे एक्स ची व्हॅल्यू येणार अंडर रूट 85, बरोबर, अंडर रूट 85. आणि इथे टॅन बीटाची जर व्हॅल्यू फाइंड आउट केली, टॅन थिटा काय असते, अपोजिट अपॉन ॲडजसंट, सो अंडर रूट ऑफ 85 डिवायडेड बाय 6. तर इथे बीटा किती बनेल रे, टॅन इनवर्स अंडर रूट ऑफ 85 डिवायडेड बाय 6. तर इथे बघा ऑप्शन बी मध्ये आपल्याला दिसत आहे. सो ऑप्शन बी इज करेक्ट हिअर गाइस. आय होप दिस क्वेश्चन इज क्लिअर. ओके, नाउ नेक्स्ट, द पोझिशन वेक्टर ऑफ अ पार्टिकल changes with time according to equation this. What is the magnitude of acceleration at t equals to 1? ओके, तर पहिले वेलॉसिटी काढावं लागेल. कसं काढणार, डी आर बाय डी टी डिफरन्शिएट करावं लागेल. काय येणार बघा, 30t प्लस दिस इज 0 मायनस 20 इंटू 2 दॅट इज 40t जे कॅप, दिस इज हिअर इट इज आय कॅप. ठीक आहे, हे झाली वेलॉसिटी. ॲक्सेलरेशन काय येणार 30 आय कॅप minus 40 जे कॅप, दिस इज अवर ॲक्सिलरेशन गाईस. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सिलरेशन. ओके, म्हणजे याचा रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर बघा 30 आय कॅप मायनस 40 जे कॅप जर असेल, याचं मॅग्निट्यूड आपण कसं फाइंड आउट करणार, अंडर रूट ऑफ 30 स्क्वेअर प्लस मायनस 40 स्क्वेअर. सो दिस वी विल गेट व्हॉट रे 50 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Okay, so this is our acceleration guys. So option D is correct here. Okay, तर हे सर्व क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस केले. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक बघूया. आय होप हे सर्व तुम्हाला समजले असेल, सर्व प्रश्न तुम्हाला क्लिअर झाले असतील. ओके, थँक्यू गाईस.